गुढीपाडव्याची सकाळ आमच्याकडे कशी सुरू होते आणि खास पारंपरिक जेवण कसं बनवलं जातं हे सगळं पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे गुढीपाडवा आणि त्या दिवशीची सुरुवात मी केली सकाळी लवकर उठून. सर्वात आधी मी छानपैकी अशी देवपूजा करून घेतली आणि आपल्या परंपरेनुसार देवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर आपण गुढी उभारण्यासाठी तयारी केली होती. छानपैकी अशी वर जाऊन गच्चीवर गुढी बसवून घेतली आणि नंतर प्रसाद पण घेतला आणि मग काय सकाळची फ्रेश सुरुवात करायला मी मस्तपैकी असं चहा बनवला. गरमागरम चहा पण घेतला आणि दिवसाची एनर्जी फुल झाली. आता सर्वात आधी आपल्याला इथं गुढीसाठी नैवेद्य बनवायचं होतं. आमच्या इकडे सकाळचं नैवेद्य शेवया आणि भजी असतात, त्यासोबत पापड पण असतात. इथे मी शेवया करून घेतल्या, पाणी ठेवलं गॅसवर आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेवया टाकून घेतल्या आणि शेवया छान शिजल्या की इकडे एका साईडला भज्याची तयारी करून घेतली आणि ते पण भजी तळून घेतले. त्यानंतर पापड कुरवड्या हे पण करून घेतलं. छानपैकी असं देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. इकडे पाहू शकतात भजी वगैरे सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर म्हणलं चला आता लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक बनवूया आपण. मी हरभऱ्याच्या डाळीचं पुरण तयार केलं, त्यात गूळ टाकला, छान मिक्स केलं आणि 1 चमचा तूप टाकलं. यामुळे पुरण खूप टेस्टीच लागतं. सगळं छान तयार करून घेतलं आणि इकडे पाहू शकतात खूप छान असं पुरण तयार झालं होतं आपलं. आता आपल्याला बनवायचं आहे आमटी. इथं कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं की आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. ते चांगलं भाजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये कांदा भाजून घेतला होता आणि लसूण टाकलं होतं, त्यामध्ये थोडंसं आणि कोथिंबीर टाकून वाटून घेतलेलं ते वाटण टाकायचं आहे. ते पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण इथे जे मसाला वाटला होता काळा ते पण टाकायचं आहे. 2 चम्मच इथे काळा मसाला वापरलेला आहे मी आणि त्यानंतर आपण इथे लाल तिखट वगैरे टाकून घेणार आहोत. लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकतात. तुम्ही जेवढं तिखट खाता त्यावर असतं आणि अशा प्रकारे छानपैकी ते पण चांगलं भाजून घेतलं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे आपण आमटीसाठी पाणी काढून घेतलं होतं डाळीचं ते टाकलं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. त्यानंतर आपण पूर्ण पाणी टाकायचे आमटीचं आणि त्यानंतर पाहू शकतात तुम्हाला जेवढी आमटी लागते तेवढं तुम्ही करू शकतात. पाहू शकतात किती छान असा कलर आलेला आहे आणि वास पण खूप सुंदर येत होतात आणि वरून थोडीशी कोथिंबीर मीठ टाकायचं आहे. अशी आपली आमटी तयार झाली आहे. त्यानंतर गरमागरम पुरणपोळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. पुरणपोळ्या तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवलं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवणाचा आनंद घेतला. अशा प्रकारे आमची गुढीपाडवा साजरा झाला. थोडा उशीर झाला व्हिडिओ यायला, पण आशा करते तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.